आणि विशिष्ट समजा तुम्ही जे काही इथं पर्यटन व्यवसाय करणारी माणसं आहे त्यांच्याशी कम्युनिकेशन ठेवलं, बाबा काही उपद्रव आहे का, कुठं काही त्रास होतोय का, असं प्रॉपर जर कम्युनिकेशन ठेवलं तुम्ही, तर शेवटी पर्यटकांकडनं त्रास होतोय आणि त्या त्रासाला प्रतिकार का करता येत नाही, तर शेवटी त्या पर्यटकांवर आमचे पोटपाणी चालतंय. दारू पिऊन धिंगाणा होतो, कधी त्रास होतो, तर ती एक गोष्ट आपण थोडीशी प्रामुख्याने बघावी. आणि दुसरी गोष्ट, तहसीलदार साहेब आपल्याकडे एक विनंती आहे, खडके दादांनी आणि बच्चू भाऊंनी यांनी तो विषय घेतला. इथं धरण पूर्ण झाल्यानंतर इथं 2 वेळा विस्थापन झालंय माझ्या माहितीप्रमाणे. जेव्हा हे धरण बनलं नव्हतं तेव्हा हे सगळे गावं खाली तळमाथ्याला होती, तळात होते. धरण बांधल्यानंतर एकदा आणि मला वाटतं स्पिलवेची उंची वाढल्यानंतर एकदा, असं 2 वेळा विस्थापन झाले. म्हणजे एक स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि स्वातंत्र्यानंतर असे 2 विस्थापना झाली. मग 2 विस्थापना झालेले असताना ह्या लोकांना कोणालाच प्रकल्पग्रस्ताचे दाखले नाही. तर आपण इथले भूमिपुत्र आहे साहेब, या सगळ्यांच्या वतीने एक विनंती, तुम्ही मार्गदर्शन करा, ऑन द रेकॉर्ड करा, ऑफ द रेकॉर्ड करा. तुम्ही जर मार्गदर्शन केलं, शेवटी लक्षात घ्या, यांच्या मार्गदर्शनाने जर आपण लढा उभा केला आणि ह्या इथल्या बांधवांना जर आपण भविष्यात येत्या काळामध्ये प्रकल्पग्रस्ताचे दाखले जर मिळवून दिले, तर 7% जे आरक्षण आहे आपल्याला आदिवासी बांधवांना, मला वाटतं धरणग्रस्तांना 5% स्वतंत्र आरक्षण आहे. जे पोरं कुठंतरी फॉरेस्टमध्ये, पोलीसमध्ये, इतर एखाद्या पेसा भरतीमध्ये या सरळ 7% आरक्षणातनं भरती होऊ शकत नाही. त्यांना 5% जर आरक्षणाचा टॉपअप मिळाला धरणग्रस्तांचे दाखले मिळून, साहेब तुम्हाला सांगतो, तुमचे सगळ्यांचे फोटो आम्ही आमच्या घरांमध्ये महत्त्वाच्या मागण्या आहेत. आणि वन विभागाला एक विनंती आहे, शक्य झालं लागले तर बऱ्याच ठिकाणी, आता दादा ते विषय घेतील, बऱ्याच ठिकाणी आपले जे आता विमानची नजर चुकीने असेल किंवा तुमचा एक दूरदृष्टी पण असेल, एखाद्या ब्रिजच्या त्या रूटमध्ये तुम्ही जे टॉयलेट बांधून बांधले, तिथं पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे ते बांधून पण चुकीतो तुमचा काय आणि जनतेचा काय, तो पैसा वेस्ट केला आहे. 8-8, 10-10 लाख रुपयाचे आपण इतके सुंदर टॉयलेट बाथरूम बांधले, पण बऱ्याच ठिकाणी आता उडदावण्याच्या जवळपासचे जे टॉयलेट आहे मी बघतो तिथं टॉयलेटला पाण्याची व्यवस्था नाही, ते वापरात येत नाही. तर शक्यतो इथून पुढचे कामं, जसं या सगळ्या लोकांनी सांगितलं की ग्रामस्थांना, स्थानिकांना पूर्णपणे विचारात घेऊन ते करा. आणि शक्य झाल्यास समजा जे शेड वगैरे बांधतो आपण, ज्या पॅगोडे बांधतो, कुठंतरी एखाद्या शाळेजवळ बांधता आला, अंगणवाडीजवळ बांधता आला, आमची लेकरं बाळं कुठंतरी तिथं खेळतील, जेवायला बसतील, आणि पर्यटक जरी त्या शाळेच्या आसपास आले तर पर्यटकांनाही वाटलं बा माणुसकी नात्याने त्या शाळेकडे लक्ष द्यावं. म्हणजे हे कम्युनिकेशन कसं साधता येईल, आपण काम केलं तर फार बरं होईल. साहेब परत एकदा विनंती करतो, धरणग्रस्तांचा विषय हा आपण प्रायोरिटीने घ्यावा. तुम्ही परत एकदा आठवण करून देतो की एखादी प्रायव्हेट कंपनी इथं येऊन नेटवर्कचा प्रश्न कसा सॉल्व्ह करता येईल, हे महत्त्वाचे विषय आपण सगळ्यांनी हाताळावेत अशी